4 दिवस झाले होते देवाला जन्माला येऊन. आणि द्वादशीच्या दिवशी ज्या वेळेला भगवान भोले बाबा आले, त्याच्या आधी ऐका, त्याच्या आधी अनेक साधू आणि संत, जोगी, ब्राह्मण, गोसावी सगळी लोक यायचे. आणि यशोदेच्या दारासमोर आल्यानंतर ती यशोदा त्यांना दान दक्षिणा द्यायची, भिक्षा वाढायची. भगवान भोले बाबा आल्यानंतर काही दासांनी जाऊन सांगितलं, यशोदे कुणीतरी एक साधू आलाय. यशोदा आली, विचारलं बाबा तुम्ही कोण? त्यांना दक्षिणा घेऊन आली. त्यांनी सांगितलं मला ही दक्षिणा नको, सोनं नको, अन्न नको, धान्य नको, काही नको. मग मला तुझ्या पोराचं दर्शन घेऊ दे, तुझं पोरग मला बघायचं. यशोदा मात्र भगवान शंकराचं रूप बघून त्याला दाखवत नाही. म्हणले बाबा तुम्ही एवढे अकराळ विकराळ दिसता, माझं लेकरू तहान आहे, छोट आहे, भील तुम्हाला बघून. भगवान भोले बाबा म्हणतात मला दुसरी दक्षिणा नको, ही म्हणते मी दाखवत नाही. नंतर यशोदा म्हणले बाबा तुमच्या गळ्यामध्ये जो साप आहे ना, त्या सापाला बघून माझं पोरग भेईल. भगवान शंकर यशोदेला म्हणतात, यशोदे तुझं पोरग काळाचा काळ आहे, हा माझा साप लय छोटा आहे त्याच्या पुढे, याला भेट असतो का तो? तरीही यशोदा मात्र दाखवत नाही कृष्णाला. भगवान शंकर आस लावून बसले की मला याचं दर्शन झालं पाहिजे. यशोदा तर देत नाही, यशोदा निघून गेली. पुढे बघा, भगवान शंकर आस लावून बसले. गोकुळामध्ये जर गेलो तर आजही आपल्याला त्या आशेश्वर महादेवाचं दर्शन बघायला मिळतं. आस लावून बसले पण दर्शन होईना. पण त्या दोघांमध्ये एवढं प्रेम आहे, कृष्णामध्ये आणि महादेवामध्ये, ते वेगळे राहू शकत नाहीत एकमेकाशिवाय.